ऑल राईट मंडळी, सो गुलकंद या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि कसं वाटलंय मला ते ट्रेलर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, गुलकंद. क्या है गुलकंद? गुलकंद क्या है गुलकंद? हं? बघा, एक साधी गोष्ट आहे, की ज्यातनं कॉमेडी बनू शकते या वाक्यामधनं, हे सुद्धा कोणी विचार जर का करू शकत असेल, तर तो फक्त समीर चौगुले आहे. मला असं वाटतं, आय थिंक तो मराठी इंडस्ट्रीतला आत्ताचा, म्हणजे मी खूप मोठं विधान करतेय, पण तो सगळ्यात जास्त टॅलेंटेड माणूस आहे व्हेन इट कम्स टू कॉमेडी. आणि त्याच्याचमुळे आय हॅव लाइक ह्यूज अमाउंट ऑफ रिस्पेक्ट फॉर हिम ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट ऑफकोर्स. आता एम-एच-जेच्या टीमला घेऊन जेव्हा कुठचाही मेकर, फिल्म मेकर मराठी इंडस्ट्रीतला सिनेमा बनवतो ना, त्या प्रत्येक वेळेला मी त्याला सपोर्ट केलेला आहे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला. कारण मला नेहमी असं वाटतं, की एखाद्या सीरियलच्या 15 मिनिटांच्या स्किटमध्ये काही-काही स्किट्स ॲक्चुअली थोडे वाह्यात असतात, पण काही-काही स्किट्स जेन्युइनली खूप ब्रिलियंट कॉमेडी लिहिलेली असते, खूप ब्रिलियंट स्क्रिप्ट्स असतात त्या. तर एखादी टीम जर का 15 मिनिटांच्या कॉमेडीमध्ये इतकी जादू आणू शकते, तर सिनेमामध्ये नक्कीच त्यांना सुद्धा संधी मिळायलाच हवी. आणि त्या निमित्ताने आपल्यालाही फ्रेश पेअर्स पाहायला मिळतात, फ्रेश जोड्या पाहायला मिळतात. मी टीझर रिव्ह्यूमध्ये ऑलरेडी म्हटलं होतं, की थोडंसं चित्रविचित्र अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रसाद ओक सोबत ईशा डे, त्याच्यानंतर सई तामणकर सोबत समीर चौगुले. तर या जोड्यांची कल्पना सुद्धा आपण करू शकलो नसतो. पण मग हे रायटरला सुचावं. बरं, आता रायटरबद्दल मी बोलतेच आहे, तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत सचिन मोटे यांनी आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे सचिन गोस्वामी. आता सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही जोडी आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती आहे आणि त्यांच्याचमुळे ॲक्चुअली हास्य जत्रेचे चांगले-चांगले स्किट्स आपल्यापर्यंत नेहमी पोहोचत असतात. आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करत असतात. आता या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं, तर टीझर आलं होतं तेव्हाच आपल्याला थोडासा एक ग्लिम्स त्यांनी दिलं होतं, की प्रसाद ओक ज्या पद्धतीने सई तामणकरकडे पाहतो, तेव्हाच आपल्याला ना एक चाहूल लागली होती, की हां, म्हणजे मे बी यांचा एक लव्ह अँगल असू शकतो, पण मे बी ते खूप लहानपणीचे मित्र असावेत, असं काहीतरी एक माझा प्राथमिक अंदाज होता. पण आता ज्यावेळेला ट्रेलर आलाय, त्यावेळेला ॲक्चुअली सगळ्या गोष्टींवरनं पडदा उठलाय आणि व्याही आणि विहीणबाई, तर या दोघांचं हे असं म्हणजे लफडं दाखवणं, खरं तर लफडा हा शब्द मी वापरतीये आणि तेच आहे ट्रेलरमध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. तर हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळे रायटरनी नक्की कुठला स्टँड घेतलाय या ला धरून, तर ते मी पाहण्यात इंटरेस्टेड आहे. कारण का जर हा विषय त्यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळला, जर का एक्स्ट्रा मरायटल अफेअर, जो की मराठी सिनेमासृष्टीचा ॲक्चुअली खूप फेव्हरेट सब्जेक्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर या विषयावरती जर का त्यांनी याला थोडंसं व्हॅलिडेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, तर मग नाही राव, म्हणजे ते कंप्लीटली नो असेल माझ्याकडनं तरी या सिनेमाला. आणि म्हणूनच मी फार एक्सायटेड आहे हा सिनेमा बघण्याकरता. एक्झॅक्टली रायटर म्हणजे सचिन मोटे यांचा स्टँड काय आहे व्याही आणि विहीणबाई यांना दाखवण्यात. आज हमारे दिल में. बरं, दुसरी गोष्ट की डायनिंग टेबलवरती सीन आहे जिथून ट्रेलर सुरू होतो. 2 निब्बा-निब्बीच्या वयातली मुलं-मुली आहेत आणि ते समीर चौगुलेशी गप्पा मारतात. तिथे तो असं म्हणतोय, की "बाबा रे, नीता ढवळेचं अफेअर तू माझ्यापासून लपवलं" वगैरे. एकतर आता थोडंसं विषयांतर होतंय, मी आधीच तुम्हाला सांगते. ट्रेलरला 2 मिनिटे आपण बाजूला ठेवूया, पण हा एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतोय. एकतर हे एक जे नवीन फॅड आलंय, म्हणजे मी फॅड असं पण नाही म्हणणार, मी फॅड असंच म्हणीन. तर हे जे नवीन एक फॅड आलंय ना मराठी सिनेमासृष्टीमध्ये, की बाबांना ज्यावेळेला अरे-तुरे करताना म्हणजे हाउस होल्ड्समध्ये दाखवलं जातं कुठच्याही सिनेमांमध्ये, की लहान-लहान मुलं बाबांना, "अरे बाबा, तू गेलास का? तू गेला का नाहीस?" वगैरे असं ज्यावेळेला दाखवतात किंवा जी वडीलधारी माणसं आहेत, तर त्यांना सुद्धा अगदी अरे-तुरे करून ज्यावेळेला ते असं बोलताना दाखवतात ना, तेव्हा डोक्यात एक तिडीक जाते. कारण काय मंडळी, मी खरं सांगू का, जे सगळ्यात पहिली गोष्ट तर एक्स्ट्रा मरायटल अफेअर म्हटलं आणि या विषयाच्या आजूबाजूला फिरणारा जर का सिनेमा असला, तर मग एक ऑलरेडी डोक्यात तिडीक जाते. कारण दुसरे विषय नाहीच आहेत का? का दरवेळेला लग्नाबाहेरची लफडी किंवा याच सगळ्या गोष्टी आपण दाखवण्यामध्ये खूप वेळ वाया घालवतोय. त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप छान-छान कथा या मातीत रुजलेल्या आहेत, त्या आपण नक्कीच उकरून काढू शकतो आणि त्या दाखवू शकतो, या मताची मी आहे. असो, तर जेव्हा ही मुलं अशी दाखवली जातात ना सिनेमाच्या माध्यमातून, आणि ते स्पेशली खूप रिसेंट गेल्या 8-10 वर्षात मी खूप तो एक ड्रास्टिक चेंज पाहिलाय मराठी सिनेमांमध्ये, की जी लहान-लहान मुलं आहेत ना, तर ती असं आई-बाबांना दोघांनाही अरे-तुरे करताना, आपण लहानपणापासून आईला अरे-तुरे करतो आणि बाबांना आव-जाव घालतो. तर आता याच्याकडे एक पेट्रियार्की म्हणून बऱ्याच जणांचा चष्मा जरी असला, तरी मला असं वाटतं, की पुरुषी मानसिकता नसून आई आणि बाबा दोघांपैकी ना कुणीतरी एकाने खूपच सौम्य असायला पाहिजे लहान मुलांच्या
प्रती आणि बाबा जे किंवा दोघांपैकी कोणीतरी एकाने सौम्य राहिल्यानंतर दुसऱ्यांना फार कठोर असायला पाहिजे. कारण तेच एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे जे कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे. इनफॅक्ट आता आपण मिलेनियल्स आहोत. 90च्या दशकात जन्माला आलेली आपण मुलं आहोत आणि आपल्या आई-बाबांचं कॉम्बिनेशन तेच होतं. एक खूपच आपल्याला जीव लावणारी आई, खूपच आत्ता बाबांनी धोपटले, हाणले, ढुंगणावरती 4 फटके आणले, बाबा निघून गेले. मग आई आपल्याला सांत्वन करायला येणार. भलेही आपली तक्रार करणारी आईच असते बाबांकडे. हे आपल्याला आत्ता मोठेपणी कळतात त्या गोष्टी. पण मग ते जे मुलांसमोर दाखवलं जातं ना, की आई आपल्याला वाचवायला येते किंवा तर ते कॉम्बिनेशन नेहमी वर्क करत आलेलं आहे. तर मला असं वाटतं, की त्या कॉम्बिनेशनला ब्रेक करता हे जे एक नवीन फॅड आलंय, की आई आणि बाबा, मग आईलाच का अरे-तुरे करायचं? मग बाबांना पण का एवढा रिस्पेक्ट द्यायचा? मग दोघांना सेम रिस्पेक्ट द्या, नाही तर दोघांना रिस्पेक्टच देऊ नका. मग अरे-तुरे. अहो-जाऊ जर आपण कुठल्या माणसांसाठी जर का बोलतोय ना, भले आपले ते टीचर असतात किंवा घरात आलेले वडीलधारी माणसं असतात, आजी-आजोबा असतात, तर त्यामागचा रिस्पेक्ट असतो तो. म्हणजे तो पहिल्याच क्षणी, पहिल्याच प्रथमदर्शनीच आपण तो समोरच्याला देतो. तर तिथे अरे-तुरे करणं आणि ते लिटरली कानाला बोचायला लागतं. आणि कॉल मी एन ऑर्थोडॉक्स पर्सन, बट धिस इज माय पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि तर ज्या सिनेमात हे दाखवलं जातं, हा केविलवाणा सो कॉल्ड कूल बनण्याचा प्रयत्न, तो मला अजिबातच झेपत नाही. बरं, दुसरी गोष्ट आता यामागचं अजून एक मला एक त्यालाच अजून फोड करत मी अजून एक उदाहरण तुम्हाला देईल. रिसेंट बातम्यांमध्ये नाशिकची एक न्यूज होती, जिथे शाळेतल्या मुलांच्या दप्तरांमध्ये ज्यावेळेला चेकिंग केली, त्यावेळेला शिक्षकांना सापडले, वाघनखं सापडली किंवा छोटी-छोटी हत्यारं सापडलीत किंवा ते कडे सापडले ज्याने गुंडगिरी, भाईगिरी या प्रकारचं जे वनाबी सोकूल ते जे वय असतं ना, आताच मिसरूड फुटायला लागलंय. तर त्या वयातल्या मुलांच्या दप्तरात ह्या गोष्टी सापडायला लागल्या. आणि यामागचं कारण काय माहिती का मंडळी? जे खूप मोठ्या प्रमाणात माझ्या निदर्शनास आलंय किंवा एकंदरीत त्याबद्दल चर्चा अशी केली जाते, की शाळेतला ना आता ती छडी बंद झालेली आहे शिक्षकांची. पहिली गोष्ट, की पूर्वी आपण जो कुत्र्यागत मार खाल्लाय, जो तो धाक असायचा आपल्याला टीचरच्या म्हणजे त्या शिक्षकांच्या नजरेतनंच आपल्याला तो धाक जो होता, तो आत्ताच्या पिढीला नाहीये. दुसरी गोष्ट, बरं शाळेतनं ज्यावेळेला घरी येतात तेव्हा पण आई आणि बाबा व्यस्त आहेत त्यांचे फ्रेंड बनण्याकरता. त्यांनी ना आई-बाबांचा पोशाख काढून ठेवलाय आणि आता त्यांना मित्र-मैत्रिणी बनायचंय आपल्या मुलांचं. का बरं? हा अट्टहास का बरं करायचा आहे आपल्याला? अर्थात ते तुमचं वैयक्तिक मत असू शकतं, तुम्हाला तुमची मुलं कशा पद्धतीने रेज करायची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मुलांच्या सबंध पूर्ण आयुष्यात त्यांना मित्र-मैत्रिणी पावलोपावली भेटणार आहेत. ते सर्कल, ते वर्तुळ चेंज होत जाणार आहे. पण आई-बाबा त्यांना परत नाही भेटणार आहे. तुमच्या ज्या भूमिका आहेत, तुमची जी कर्तव्य आहेत आई-बाबा म्हणून, ते इतर कोणीतरी पार करण्याचा दूर-दूरपर्यंत संबंधच येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या मुलांचे ना मित्र बनणं सोडून द्या. ती भूमिका ती वेस्टर्न कंट्रीजमध्ये चालते. इकडे नाही असू शकत त्या गोष्टी. तर त्याच्यामुळे ना त्यांना एक पर्टिक्युलर ज्या धाकात ठेवणं फार गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर एजमध्ये ते योग्य वेळेला व्हायला पाहिजे. आणि ते जर नाही झालं ना, मग अशा पद्धतीचे एक छोटं सटल वेने मग ते असं दाखवलं जातं ना, तेव्हा ते खरंच बोचतं यार, ते डोळ्यांना लिटरली बोचतं, की बाबा कुठे चालला? मग ऑफिसवरून आलास का? नाही यार, म्हणजे तो जो एक रिस्पेक्ट आणि काही फरक नाही पडत. म्हणजे जर आपण एकीकडे आईला एकेरी शब्दाने, "अरे आई, ए गप गं मम्मी, तुला नाही कळत. ए गप गं आई, तुला नाही समजत." असं म्हटलं ना, आपण तिचा डिसरिस्पेक्ट क्षणार्धासाठी जरी करत असलो, तरी लक्षात घ्या शेवटपर्यंत आपल्याला जो इमोशनल सपोर्ट देणारी जी व्यक्ती असते, ज्यावेळेला आपण तो इमोशनल सपोर्ट घरात शोधू पाहतो, तेव्हा तो आईकडेच सापडतो. आपण बाबाकडे कधीच जात नाही. त्यांना हग करायला किंवा तुरळक गोष्टी असू शकतात, पण युज्युअली तसं पाहायला नाही मिळत, बरोबर? त्याच्यामुळे मला असं वाटतं, की बाबा आणि आई दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्यांना त्या पार पाडू द्या. प्रत्येक गोष्ट जुन्या काळापासून चालत आली म्हणजे ती चुकीचीच आहे आणि आता नवीन जे फॅड आलंय ते लगेच स्वीकारायला पाहिजे. ही जी एक भूमिका किंवा हा जो एक नवीन चष्मा आहे, की लगेच वॉना बी कूल बनायचंय, आय थिंक ते फार किळसवाणं आहे आणि ते शक्यतो नका होऊ देऊ तुमच्या घरात तरी. हे माझी एक विनंती, मी विनंतीच करू शकते. बाकी तुमचं वैयक्तिक काय मत आहे त्या गोष्टीबद्दलचं तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता परत एकदा गुलकंदच्या ट्रेलरकडे जर मी येईन तर जाता तर मी इतकंच म्हणेन, की अत्यंत अवघड विषयात हात घातलाय मेकर्सने आणि फार सेन्सिटिव्ह, अल्ट्रा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. जर ते हा विषय हाताळण्यात जरा जरी चुकले म्हणजे अगदी तारेवरची कसरत आहे, तर मग प्रेक्षक त्यांना सोडणार नाही. बाकी मी नक्कीच एक्सायटेड आहे. बाकी 1 मेला हा सिनेमा रिलीज होतोय सिनेमागृहामध्ये आणि 1 मेला लिटरली हे सुद्धा सिनेमे रिलीज होत आहेत. त्याच्यामुळे आता कसं काय करायचं बाबा, तर करूया. जसं जमतंय तसं. बाकी या सिनेमाचा रिव्ह्यू सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईनच. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे हिंदी चॅनल जे आहे सिटी लाईट्स हिंदी, त्यावरती आपण बॅक टू बॅक सगळ्या सिनेमांचे रिव्ह्यूज पण टाकत आलेलो आहोत. आजच आपण जाट हा सुद्धा सिनेमा पाहिला, त्याचा पण रिव्ह्यू त्या चॅनलवरती मी टाकलेला आहे. तो सुद्धा नक्कीच चेकआउट करा. बाकी तुमचं जाटबद्दलचं पण काय मत आहे ते मला तिकडे जरूर कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.
गंगा